मॅट्रिमोनियल लॉ, कौटुंबिक जे आहे त्याच्यात नो वन साइज फिट्स ऑल. सगळ्यांचे सिच्युएशन, सर्कमस्टान्सेस आर व्हेरी व्हेरी डिफरंट. ते मुलांचं सेफ्टी, वेलफेअर, वेलबिंग, कोर्ट प्रोटेक्ट्स दॅट फर्स्ट, देन द पेरेंट्स. लग्न करायची घाई आणि त्याच्यातून बाहेर पडायची घाई दोन्ही नाही करायला पाहिजे. घाई नका करू. बिकॉज माझ्या मते जर तुम्ही इव्हन लग्नाबाबतीत किंवा कुठल्याही रिलेशनशिपमध्ये जर तुम्ही कशाचीही काळजी घेतली ना तर ते टिकतं. पण ते दोघांनी घ्यायला पाहिजे. नमस्कार. कालनिर्णय मागचं पान या पॉडकास्टवर मी शक्ती साळगावकर तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत एका महत्त्वाच्या विषयावर ज्याबद्दल जास्ती बोललं जात नाही. विवाह संस्था आणि आज कायद्याच्या अनुषंगाने त्याचा रेलेव्हन्स. याबद्दल बोलण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत ॲडव्होकेट जान्हवी दांडेकर. त्या गेली 10 वर्ष एक ॲडव्होकेट म्हणून कार्यरत आहेत. अनेक नामांकित कौटुंबिक ॲडव्होकेट्स बरोबर काम केल्यानंतर आता त्या स्वतःची प्रॅक्टिस चालवतात. त्यामुळे याबद्दल त्यांना बऱ्याच गोष्टी माहीत आहेत, त्याचे बारकावे माहीत आहेत. जाणून घेऊया त्यांच्याकडून. हाय जान्हवी. हाय शक्ती. आय एम एक्स्ट्रीमली एक्सायटेड तुमच्या पॉडकास्टवर येण्यासाठी आणि थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. ऑफकोर्स. आणि तुम्ही कालनिर्णयच्या लेखिका सुद्धा आहात. ऍक्च्युली तुला तू म्हटलं पाहिजे. नाही प्लीज तूच म्हण. दॅट इज द राईट वे टू गो. येस. सो मला एक सांग की लग्न हे सोशियोलॉजिकली सुद्धा त्याचा रेलेव्हन्स खूप बदललेला आहे. पण कायद्याच्या अनुषंगाने ह्याचा आज रेलेव्हन्स काय आहे? आधी सुद्धा लग्न वॉज सोशल इन्स्टिट्यूशन. आय वुड से आत्ता सुद्धा इट इज स्टील अ सोशल इन्स्टिट्यूशन. बट लग्नातले एक्सपेक्टेशन्स जे म्हणतो आपण, वेदर फॉर द म्हणजे बायकोसाठी और हजबंडसाठी, ते खूप बदललेत. सो इट इज नो मोर की आपलं कर्तव्य और एक्सपेक्टेशन्स और सॉरी आय मीन ड्युटीज. इट इज मोर की आपण कम्पॅटेबल आहोत का, आपलं इज दिस वर्किंग फॉर मी आणि यू. दॅट इज आय थिंक द बिगर चेंज. लॉ मध्ये मी म्हणेन जो कायदा 1955 ऑनवर्ड्स आहे, ॲज सच इट इज स्टील द सेम. अमेंडमेंट्स होत राहतात, बट आपल्याला केसेसमध्ये बदल येत राहतो. वेदर इट्स मेंटेनन्स, वेदर इट्स चाइल्ड कस्टडी, वेदर इट्स द फॅक्ट की घटस्फोट आता मोर ॲक्सेप्टेबल म्हणू शकेन मी. जो आधी स्टिग्मा होता की नाही, यु नो, असं लोक बोलायचे की हे किंवा ते असं ह्यांचं झालं. आय थिंक नाव लोकांना ओके डिवोर्स होतोय, वर्कआउट नाही झालं, that is the bigger change. And I think Qaida is supporting that in terms of accepting, granting more divorces, whether it's mutual consent, whether it's the fact that short-lived marriages सुद्धा हल्ली खूप आम्हाला बघून येत आहे. म्हणजे मी तुला हेच विचारणार आहे की डिवोर्स हा ऍक्सेसिबल झालाय का? कारण पूर्वी घटस्फोट म्हणजे लिटरली घटांचा स्फोट किंवा त्याला माझी आजी काडी मोड म्हणायची. आय डोंट नो व्हाय. आणि वकिलांना सगळे नावं ठेवतात. बट आय नो, पण एकेकाळी डिवोर्स हा ऑप्शन नव्हता. आपल्या आधी 2 जनरेशन्स आनंदात असतीलच कपल्स असं नाही, पण डिवोर्स हा ऑप्शन नव्हता. पण आज माहिती जास्ती आहे लोकांना, कायद्याची माहिती आहे, आणि अशामुळे डिवोर्स हा ऍक्सेसिबल सुद्धा झालेला आहे का? 100% ॲक्सेसिबल झालाय, ॲक्सेप्टेबल झालाय. म्हणजे आय वुड से की जेव्हा मी प्रॅक्टिस माझ्या सिनियर खालती चालू केली, लर्निंग अँड ग्रोईंग अँड एव्हरीथिंग, आय थिंक तेव्हापासून, सो आय वुड से 2015 पासून टू नाव, कितीतरी आय वुड से यंगर जनरेशन आर ऑल्सो कमिंग इन. ग्रे डिवोर्सेस म्हणून एक टर्म आहे. ग्रे म्हणजे लिटरली पांढरे केस हिरवी मनी, जे आपण म्हणतो की त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं. यु नो, कर्तव्य आय थिंक इज द की वर्ड. आय फील लाईक द डिफरन्स बिटवीन अर्लियर जे मॅरेजेस आहेत आणि आत्ताचे जे आहेत, विच इज आपल्या पेरेंट्सनी निभावलं ते लग्न, मुलांना वाढवलं, आणि मग आता ते म्हणतात यु नो आय वॉन्ट फ्रीडम.
मोर दॅन फ्रीडम, पीस ऑफ माइंड. सो ऍक्सेसिबिलिटी नक्की. आता मुलींचे आई वडील सुद्धा मुली बरोबर भेटायला येतात, बोलायला येतात. आधी आय वुड से की जास्त मुलांना सपोर्ट जास्त होता. आता असं नाही उरलंय आय थिंक. आणि सोशल स्टिग्मा जो होता ना डिवोर्सी असल्याचा, मुलापेक्षा जास्ती तो मुलींना होता, पण आता आय थिंक इट्स मोर एक्सेप्टेड अर्बन एरियाज मध्ये. अर्बन एरिया ऑफकोर्स. आणि ही दोन वेगवेगळी जगं आहेत म्हणजे completely. हो. सो आणि मी जास्त आय वुड से सिटीज मध्ये प्रॅक्टिस करते. सो अर्बन एरियाज मध्ये शुअरली फरक पडलाच आहे. ऍक्सेप्टन्स झाला आहे. इवन आय थिंक इवन यंगर जे जनरेशन आपण म्हणतो 20-year-olds 25-year-olds जे लवकर लग्न करतात आणि त्यांना कळतं की यु नो 1 वर्षानंतर कधी कधी 2 महिन्यानंतर की नाही ही व्यक्ती किंवा हे सिच्युएशन बरोबर नाहीये. मग आय फील की दे टेक अ डिसिजन क्विकर रादर दॅन वेटिंग इट आउट अँड ड्रॅगिंग इट आउट. त्याच्यात एकच आहे, कधी कधी चिडून ओव्हर रिॲक्शन मध्ये होऊ शकतं. बट मोर ऑफन दॅन नॉट एका व्यक्तीला कळलेलं असतं की हे नाही टिकणार. तर आता तू गेली 10 वर्ष प्रॅक्टिस करतेस, म्हणजे अनेक कपल्स तू पाहिलेले आहेस की जे डिवोर्सच्या अनुषंगाने येतात. सम ऑफ देम गेट डिवोर्स, सम ऑफ देम डोंट, नाही, सम ऑफ देम जस्ट सेपरेट ॲज अ ट्रायल. सो तुझा जो रोल आहे हा वकील असून कधी कधी काउन्सिलरचा सुद्धा होतो का? होतो ना. बिकॉज आमच्या ह्याच्यात इट्स नॉट जस्ट द लॉ. नुसतं लॉ वर काय आहे काय लिहिलंय असं नाही आहे. उद्या कोणी माझ्याकडे जरी आलं, फर्स्ट माझा युजली आय वुड सजेस्ट की तुम्ही काउन्सिलरकडे जावा. इफ आय फील की यु नो त्यांनी शुअर नाही आहेत त्या डिसिजनमध्ये. कारण की इमोशनल ॲस्पेक्ट खूप आहे आमच्या ह्याच्यात. इमोशनल ॲस्पेक्ट खूप आहे. सो इट्स नॉट जस्ट की कायदा काय म्हणतो. कायदा काय म्हणतो इज जस्ट वन पार्ट ऑफ द स्टोरी. इवन द अदर साइड इज की ऍक्च्युली काय इव्हेंट झालेत. इमोशन्स मध्ये मिसअंडरस्टँडिंग, कम्युनिकेशन आपण जे म्हणतो ते माझ्या मते काउन्सिलिंगनी हेल्प होऊ शकते. दोघांनाही, बायकोला नवऱ्याला. इट कॅन हेल्प बोथ ऑफ देम आणि हेल्प बोथ ऑफ देम इवन सॉर्ट आउट सम इश्यूज. सो आय वुड नॉट से पार्ट थेरपिस्ट, बट थोडं आमच्या ह्याच्यात होतं वेर बोलून बोलून लोकांची मीट करून करून यू लँड अप ऑल्सो गोईंग इन टू अ लिटल बिट ऑफ दॅट रोल ऑफ ओके यु नो इट्स नॉट जस्ट की आता ओके आता कोर्टात जाऊया, नोटीस पाठवूया. इट्स नॉट जस्ट दॅट. इट्स की तू बोलू शकतोस का किंवा तिच्याशी बोलू शकतो की ओपन कॉन्व्हर्सेशन जो असं ऑनेस्ट डायलॉग म्हणतो आपण करून दोघांनी करून घेऊन जर हा निर्णय होत असेल तर डू इट म्युच्युअली, डू इट. सो इन दॅट सेन्स आय वुड से येस, थोडं पार्ट थेरपिस्ट पार्ट काउन्सिलर रोल होतो इनएव्हिटेबली. सो पण मला एक सांग, हे म्हणजे कपल्सच्या भांडणाची वेगवेगळी पातळी असते. तू आता ग्रे डिवोर्सेस बद्दल म्हणालीस, त्याबद्दल थोडंसं बोला असं वाटतं. कारण अनेक वर्ष संसार केलेला आहे, तो निभावलेला आहे, जबाबदाऱ्या संपलेल्या आहेत, कर्तव्य करून झालेली आहेत आणि वेगळं व्हायचंय. हा जो फिनॉमेना आहे त्याचं मुख्यतः म्हणजे त्याच्यात भांडणं असतात की ते एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग असतं, म्हणजे तुझ्या एक्सपिरियन्स मध्ये? युजली म्युच्युअल असतं. आय थिंक बाय सपोज 60s-70s पर्यंत जेव्हा लोक येतात तेव्हा काय करणार आता भांडून. म्हणजे युजली चाइल्ड कस्टडी कॅन बी अ व्हेरी मोठा पॉइंट. आपण त्याच्यावर येणारच आहोत. येस, अँड इवन मॉनिटरी. पण बाय देन थोडं सगळ्यांचे सेव्हिंग्स झाले असतात, फायनान्शियली थोडे सगळे स्टेबल असतात आणि नवरा बायकोमध्ये अंडरस्टँडिंग असतं की ओके हे तुझं हे माझं. सो मी कमी बघितलंय की ग्रे डिवोर्सेस मध्ये खूप एकदम कंटेस्टेड आपण म्हणतो ना लिटिगेशन, ते कमी बघितलंय. बट इट इज मोर ऑफ अ म्युच्युअल की आता बस यु नो आता आय वॉन्ट टू जस्ट बी ऑन माय ओन. इट्स मोर अबाउट दॅट. आय वुड नॉट से की ओ माय गॉड. म्हणजे त्यांनी युजली ती रिलेशनशिप हळूहळू करत त्या पॉइंटला ती आलेलीच असते. आम्ही जस्ट लिगल कर्तव्य करतोय की कोर्टात जाऊन अप्लाय करून डिवोर्स घेऊन घटस्फोट
ची प्रोसेस कम्प्लीट करतोय, हो तर सेपरेशन झालेलंच असतं, ओके एस्पेशली ॲटलिस्ट इन माय एक्सपिरियन्स. हो आता आपण बोलतोच आहे तर डिवोर्स मध्ये भांडणं होतात, म्हणजे भांडणं होतात म्हणूनच हो. डिवोर्स होत Yeah, असतो. yeah. पण वेगवेगळ्या अनुषंगाने डिवोर्सची एक भीती पुरुषांना असते. कारण त्यांच्यावर डोमेस्टिक व्हायलन्सचा कायदा हो. त्यांच्या विरोधात जातो. बायकांना भीती असते की आपल्याला पोटगी मिळणार नाही, नवरा पैसे लपवेल. तर अशा वेळेला कायद्याने पुरुषांना आणि स्त्रियांना काय हक्क आहेत? हक्क आधी मी स्त्रियांचं बोलते, इज स्त्रीधन म्हणून एक कॉन्सेप्ट असते. जे काय व्हॅल्युएबल्स, ज्वेलरी, दागिने जे काय मिळाले असेल ॲट द टाइम ऑफ द मॅरेज, लग्नाच्या वेळी, ड्युरिंग द मॅरेज, इज अ वुमेन्स होल अँड सोल प्रॉपर्टी, पर्सनल प्रॉपर्टी, म्हणजे सर्वस्वी तिची आहे. हा, जे जे आपण म्हणतो की, आणि तिला एक्सक्लुझिव्ह त्याच्यावर हक्क म्हणून तो तिचा. तर ऑफकोर्स युजली ते तिच्याकडेच असतं, पण मी म्हणेन की आयडियली तुमचं जे काय स्त्रीधन असेल ते तुमच्याकडे ठेवा, आज तुमच्या ऍक्सेस मध्ये पाहिजे ते. असं नाही की सासूकडे देऊन टाकलं किंवा or even- नवऱ्याकडे देऊन हा, टाकलं or असं कुठलं नको. तरी यु नो भलत्या आंट आणि अंकल मध्ये कडे असलं तर असं नको. इट शुड बी ऍक्सेसिबल टू यू, गॉड फॉरबिड यू नीड इट इमिडिएटली. सो इन टर्म्स ऑफ हक्क, वन इज दॅट. आणि ऑल्सो येस, डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आहे जो 2005 मध्ये आलाय. इट इज इसेन्शियली टू प्रोटेक्ट वुमेन फ्रॉम अब्यूज आणि हॅरॅसमेंट, अँड इट कॅन बी इन ऑल फॉर्म्स. इट्स नॉट जस्ट फिजिकल, इट्स इमोशनल, इट्स फायनान्शियल. ह्याचे एक्झाम्पल्स देशील म्हणजे आपल्या व्ह्युअर्सना समजायला? इमोशनल कुड बी, म्हणजे मराठीत त्याला मला हे म्हणाले की जस्ट मानसिक. बी लिटलिंग समबडी, डिसरिस्पेक्ट, बी लिटलिंग, बट इट हॅज टू बी अ सिरीज ऑफ, मी म्हणेन, इन्स्टन्सेस दॅट कॉज इमोशनल अब्यूज. मानसिकच त्रास म्हणतात त्याला, यु नो, जस्ट रोज छोट्या छोटी गोष्टवर क्रिटिकल होणं, डिसरिस्पेक्ट करणं, तू अशीच आहेस, तू हा, तशीच नावं आहेस. ठेवणं, आणि नॉट टू अ पॉइंट ऑफ जस्ट नॉर्मल आपण वेअर अँड टेअर म्हणतो मॅरेजमध्ये. सी, फाईट्स तर होणारच. अगदी आय मीन, आय डोंट नो कोण मैत्री कोण भांडत नाही, सगळेच भांडतात. बहिणी भांडतात, भावा भांडतात, म्हणजे एनी रिलेशनशिप मध्ये मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतात. की इज कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन ऍक्च्युली. सो कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन ऑफ इवन फॉर द मेन, मग या त्यांना थोडं अवेअर व्हायला पाहिजे की ओके, गॉड फॉरबिड जर बायको, ते म्हणतात क्रूर तऱ्हेने त्यांच्याशी वागतेय, मग ते जे काय घडलंय ते नीट लॉयरला जाऊन सांगून त्याची पिटिशन ड्राफ्ट करून, इन केस त्यांची जी पार्टनर आहे और स्पाउस आहेत म्हणतात इज नॉट विलिंग टू आय गिव्ह देम अ डिवोर्स, मग ते कोर्टात जाऊन सगळं पिटिशन ड्राफ्ट करून ट्रायल लढवून करायला लागतं. सो आहेत, असं नाही की माणसांना, पुरुषांना नाही आहेत. दे हॅव देअर राईट्स आणि रेमेडीज, आय वुड से, बिफोर द कोर्ट. बट when it comes to बायकांचा हक्क, स्त्रियांचा हक्क, दॅट इज एस्पेशली स्त्रीधन आणि प्रोटेक्शन अंडर द डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. दोज आर टू प्रोव्हिजन्स दॅट आर फॉर वुमेन. सो पण मला एक सांग, हे सगळं करताना आपल्याकडे म्हणजे टिपिकल मराठी घरामध्ये असं असतं की मी कोर्टाची पायरी चढलेले नाहीये, बरोबर, त्यामुळे हे कोर्टाची पायरीचं जे आणि काय आयडियली चढायलाच नाही पाहिजे. चढायलाच नाही. म्हणजे ऍज अ लॉयर, सो तू लॉयर असून हे म्हणतेस, लास्ट इन दिस फील्ड आय वुड से इट्स अ लास्ट रिसॉर्ट. म्हणजे तुम्ही जर दोघं, ठीक आहे, पटत नसेल इज वन पार्ट, जर बिटवीन इच अदर ऑनेस्ट कॉन्व्हर्सेशन करून सेटल करता आलं, गिव्हन द इमोशनल ऍस्पेक्ट इज अ लॉट, आणि तुमचे पर्सनल लाईफ याच्यात अटकतात. म्हणून मी म्हणते लास्ट रिसॉर्ट. असं नाही आहे की कंपनीवर केस चालली आहे आणि ते इंडिपेंडेंटली चाललंय, राईट? दॅट इज, ते वेगळं होतं, प्रॉपर्टीचं मागं वेगळं होतं. इकडे तुमची पर्सनल लाईफ ऑलमोस्ट हॉल्टला येते. हो हो, या तुम्ही नायदर कॅन यू मूव्ह ऑन टेक्निकली, या लिगली, आणि ऑल्सो तुम्ही दुसऱ्याला कोणातरी धडा किंवा तत्वात गेलात तर तुमची लाईफ तेवढे वर्ष अडकून राहते. ते, म्हणून मी म्हणते लास्ट रिसॉर्ट हो, या बाबतीत.
पण एक मला सांग की आपण जेव्हा आपल्याला कळतं की हे होणार नाहीये किंवा हे आपलं पुढे म्हणजे मी पुरुष असेन किंवा स्त्री असेन हे जमत नाहीये तर पहिलं पार्टनरशी बोलावं की पहिलं वकिलाशी? नाही, आय वुड स्टील से जर कम्युनिकेशन होत असेल तर फर्स्ट पार्टनरशी बोलावं. मे बी वकिलांना विचारू शकतं की काय बोलावं, but give them that respect if it is possible. See, this is या मॅट्रिमोनियल लॉ, कौटुंबिक जे आहे त्याच्यात नो वन साइज फिट्स ऑल. सगळ्यांचे सिच्युएशन, सर्कमस्टान्सेस आर व्हेरी व्हेरी डिफरंट. काही लोक आर ऑलरेडी सेपरेटेड फॉर इयर्स आणि मग देर इज नो डायलॉग ओनली. मग थ्रू लॉयर जे काय प्रोसेस असेल यू हॅव टू गो थ्रू. बट वेअर इट इज पॉसिबल, आय थिंक गिव्हिंग युअर म्हणजे बायको असेल, नवरा असेल, ती थोडा तो आधार होतो ना त्या रिलेशनशिपला. जरी ती सपोज आज ह्याच्या पुढे इट्स नॉट गोइंग टू बी एक्झिस्टंट, बट यू आर गिव्हिंग दॅट पर्सन अ चान्स टू अब्झॉर्ब, टू रिॲक्ट, टू टेक सम टाइम. आणि ठीक आहे, मग पुढे ते सुधरूही शकतात. सो ऑफकोर्स होऊ शकतं. रिकन्सिलिएशन झालेले, असं नाही की होत नाही. पण किती टक्के असतं म्हणजे जर 10 कपल झाले असतील तर त्यातले किती टक्के रिकन्सिलिएशन होतं? नाही, आय वुड से खूप कमी. आय म्हणजे रेशिओ देणं वुड बी अनफेअर, बिकॉज असं झालंय की कोर्टात आम्ही केस फाईल केली आहे, 1 वर्ष ते लढलेत आणि मग एकत्र आलेत. हो, असं झालंय की कन्सल्टेशनसाठी आलेत आणि मग विचार केलाय ठीक आहे आम्ही 6 महिने देऊ, मग बघू. तो तर होतात, बट आय वुड से कमी. असं रेशिओ आय वोंट बी एबल टू से की एक्झॅक्टली 5% का 1 आउट ऑफ 10. आय वुड से मे बी 2-3 आउट ऑफ 100 रिअलिस्टिकली. इंटरेस्टिंग. कमिंग टू अ लॉयर, काउन्सिलिंग कडे खूप म्हणजे हा, इवन नाव ॲज आय सेड, मी माझ्याकडे काउन्सिलर्सचे नंबर असतातच. जरी मला कोणी भेटायला असेल आणि आय फील की नाही मे बी कन्फ्युज्ड आहेत किंवा शुअर नाही आहेत, तर आय ॲडवाइज देम देन गो अहेड टू अ काउन्सिलर ॲटलिस्ट. पण या सगळ्यात तू मला म्हणतेस त्याच्यात हे जाणवतं की दोघांची जर आर्थिक परिस्थिती स्थिरावलेली असेल आणि ते एकमेकांवर आर्थिकरित्या अवलंबून नसतील तर हे सगळं जास्त सोपं जाऊ शकतं किंवा त्यातल्या त्यात सोपं जाऊ शकतं. येस, युजली. तर हा जो म्हणजे आता मूल झालेलं असेल किंवा एखाद्या कोविड काळात एखाद्या कपल मधल्या एखाद्याची नोकरी गेलेली असेल, बरोबर, अशा परिस्थितीमध्ये आर्थिक म्हणजे फक्त पुरुषांनाच पोटगी द्यावी लागते का की स्त्रियांनाही द्यावी लागते? ऍक्च्युली नाही, हिंदू लॉ मध्ये इवन हजबंड ऑल्सो कॅन क्लेम. असं नाही आहे की पोटगी एका साईडनीच आहे, पण त्याच्यात बरेच हाऊ डू आय से प्रोव्हिजन खूप आहे की इंडिपेंडेंट इन्कम सफिशियंट नाही आहे किंवा इज नॉट एबल टू अर्न इट ड्यू टू सर्टन रिझन्स, म्हणजे गॉड फॉरबिड मेडिकल इश्यूज होऊ शकतात. तर इन दोज केसेस ऑफकोर्स इवन द हजबंड कॅन अप्लाय. इट्स नॉट दॅट ही के नॉट. सो मी म्हणेन हिंदू कायदा ऍक्च्युली तसा आय वुड से इज अ लिटल मोर फेअर, इक्विटेबल तरी आहे. बट लार्जली, सॉरी मी तुला थोडं इंटरप्ट करते. तू हिंदू कायदा म्हणतेस, असे वेगवेगळे लग्नाचे कौटुंबिक कायदे आहेत? हो, खूप. पारसीसाठी वेगळे आहेत, मुस्लिमसाठी वेगळे आहेत, ख्रिश्चनसाठी वेगळे आहेत. म्हणजे सिमिलर फॉर्म्स ऑफ डिफरंट ऍक्ट म्हणतो आपण. आता माझं लग्न हिंदू स्पेशल मॅरेज, स्पेशल दॅट इज सिव्हिल रजिस्ट्रेशन. पूर्वी तसेच लॉज तर आत्ता आले. ऍक्च्युली इवन हिंदू मॅरेज साठी हिंदू रिच्युअल्स इज इसेन्शियल ना. सप्तपदी इज इसेन्शियल. मॅरेज आपण लिगली कम्प्लीट किंवा सॉलमनाइज म्हणतो. ते प्रकार हा इन्स्टिट्यूशन कॉन्सेप्ट हे रिलिजियस ह्याच्यातूनच आले. ते नंतर आता कोडिफाय केले बिकॉज ऑफ व्हेरियस इश्यूज ना, की पटत नाहीये किंवा कोणीतरी मेंटेनन्स देत नाही किंवा वाईफला अबॅन्डन केलंय, मुलांना कडे बघत नाही. म्हणून मग आपण आता हाऊ डू वी, नोबडी गोज टू कोर्ट ॲज अ फर्स्ट रिसॉर्ट. कोर्ट इज युजली ॲज द लास्ट रिसॉर्ट, की ठीक आहे मग मी कोर्टात जाऊन काहीतरी करीन, माझा हक्क, राईट्स जे आहेत, रेमेडीज जे आहेत त्याच्यासाठी
कोडिफाय झाले अँड हिंदू लॉ आलं, स्पेशल मॅरेज ऍक्ट आलं असं. मी तुला म्हणजे सुचतायत तसे प्रश्न विचारले, या, कारण या, यातलं तू वकील आहेस म्हणून तुला वाटतं की समजेल, पण आपल्या व्ह्युअर्सना नाही कदाचित. नाही या पण मला एक सांग, आता तू म्हणालीस तसं ते लग्न जर हिंदू पद्धतीने किंवा ख्रिश्चन पद्धतीने किंवा मुस्लिम पद्धतीने झालं असेल तर तेवढं पुरेसं आहे लग्नासाठी की तुम्हाला रेजिस्टर केलंच पाहिजे? सो काही स्टेट्समध्ये इट्स मॅन्डेटरी बट इट्स नॉट कंपल्सरी टू रेजिस्टर, आय वुड से. सो मेन थिंग इज तुमचे जे राईट्स आणि रिच्युअल्स असतात ते नीट झाले पाहिजेत, नंबर 1. आणि जिकडे स्टेट्समध्ये ऑफकोर्स इट्स सजेस्टेड यू रेजिस्टर बिकॉज सगळ्याला मॅरेज सर्टिफिकेट लागतंच. हो, सो इट इज बेटर टू डू इट, बट इट्स नॉट, आय वुड नॉट से इट्स कंपल्सरी अक्रॉस. पण केलेलं बरं असतं ऑफकोर्स ऑलवेज. आपल्याकडे एक सर्टिफिकेट तरी, कारण की फोटो हे झाले ते झाले, सर्टिफिकेट राहतं ना ऑफिशियल विजा प्रोसेसला. सो बेसिक गोष्टींपासून सगळीकडे हल्ली लागतं. सो आय वुड ऑलवेज सजेस्ट की यू डू इट. म्हणजे तुमच्या विधींचे फोटो दिले, फोटो, इन्व्हिटेशन कार्ड, जर अगदी त्यांनी पंडितजीचं ऍफिडेव्हिट म्हणतात की लग्न ज्यांनी लावलं त्यांचं, हे बेसिक गोष्टीच लागतात. अगदी सोपं आहे. अगदी सोपं आहे. आणि हिंदू मॅरेजचे तर तुमचे नॉर्मल BMCचे जे वॉर्ड आहेत ते त्या वॉर्ड प्रमाणेच रेजिस्टर होतं. सिव्हिलचं वेगळ्या रजिस्ट्रारकडे जातं, पण हिंदू मॅरेज यू कॅन रेजिस्टर इव्हन इन युअर, म्हणजे ज्या तुमच्या लोकॅलिटीमध्ये आहे तिकडचं वॉर्ड जे आहे दे विल हेल्प यू आउट. अँड नाव इट्स इव्हन अवेलेबल ऑनलाईन द प्रोसेस. आता जसं लग्न रेजिस्टर करणं महत्वाचं आहे तसं लग्न मोडत असताना काही कारण देणं गरजेचं आहे का, आणि प्रामुख्याने काय कारणांसाठी तुम्ही डिवोर्स मागू शकता? जर म्युच्युअल कन्सेंट असेल तर त्याच्यासाठी कारणांची गरज नाही आहे. इनकम्पॅटेबिलिटी, टेम्परामेंटल डिफरन्सेस इज युजली द रिझन्स आम्ही साईट करतो पिटिशनमध्ये. सो म्युच्युअल कन्सेंट हे जे त्याचं बिटवीन हजबंड अँड वाईफ जे तुम्ही अग्री करता, कन्सेंटनी करता, त्याच्यात कोर्टाला जाऊन दुसरं काही कारणाची गरज नाही आहे एक्सेप्ट फॉर ॲज अ सेड इनकम्पॅटेबिलिटी और टेम्परामेंट. बट जर एक बायको तयार नाही आहे नवऱ्याला डिवोर्स द्यायला आणि नवऱ्याला वाटतं की नाही तिने मे बी स्ट्रे केलंय रिलेशनशिपमध्ये और मोर ऑर लेस त्रास दिलाय मानसिक, तर मग त्याला रिझन्स दॅट यू ग्राउंड्स जे आपण म्हणतो अंडर द लॉ, या कारण जे आपल्याला लॉ आणि कायदे डिपेंडिंग ऑन विच ऍक्ट इज ऍप्लिकेबल आपल्याकडे अवेलेबल आहेत. एक आहे क्रुअल्टी, अडल्टरी जे आपण म्हणतो, क्रूरता. अडल्टरी वुड बी, अडल्टरी म्हणजे एकमेकां कोई cheating on each other basically. yes yeah third person. so that मग अबॅन्डनमेंट म्हणजे त्याला लिगल टर्म आहे डिझर्शन. अबॅन्डनमेंट म्हणजे कोणीतरी तुम्हाला जस्ट से वेदर इज द हजबंड ऑर द वाईफ, एक कोणीतरी सोडून गेलंय, 2 वर्ष माहीतच नाहीये कुठे गेलेत, लिटरली जस्ट अबॅन्डनमेंट. दॅट इज अनदर रिझन. असे बरेच आहेत, इवन इन्क्लुडिंग सम मेंटल डिसऑर्डर्स और व्हेनेरियल डिसीजेस आपण जे म्हणतो दॅट ॲज वेल. सो असे क्रायटेरियाज आहेत अंडर विच यू कॅन अप्लाय, डिपेंड्स ऑन व्हॉट इज ऍप्लिकेबल टू इच. आणि ते तुम्हाला सिद्ध करावे लागतात जर एखादा पार्टनर तुम्हाला डिवोर्स देत नसेल तर. येस, तुम्हाला प्रूफ करायला लागतं. सो मग हे पुरावे कसे गोळा करायचे, कारण हे नाजूक आहे. हो, म्हणजे जर ती क्रूरता एखाद्या बेडरूम मधली क्रूरता असेल तर ती तुम्ही कशी सिद्ध करणार, तर पुरावे कसे गोळा करायचे? सो त्याच्यात मग तुमचे हल्ली बिकॉज व्हॉट्सॲप मेसेजेस जे आहेत, म्हणजे व्हॉट्सॲप मेसेजेस हे पुरावे मानले जातात. हो, मानले जातात. ऑफकोर्स ते प्रॉपर तुमचं फोन ते सगळं प्रॉपर कंडिशनमध्ये पाहिजे, बट आहेत नाव इट डज काउंट. देर इज ऑल्सो विटनेसेस, म्हणजे सपोज फॅमिली मेंबर्स, फ्रेंड्स, म्हणजे कोणी खूप तापट असेल आणि यु नो गाली किंवा जस्ट नॉट टॉकिंग प्रॉपरली जे काय असेल, आणि काही इन्सिडेंट घटना अशी काही झाली असेल कोणाच्या समोर, अँड ॲज लॉंग ॲज ते व्यक्ती तुम्हाला रेडी आहेत कोर्टात येऊन साक्ष द्यायला. सो इवन दॅट फोटोज, जर फिजिकल व्हायलन्स असेल आणि कोणी काही केलं असेल तर फोटोज त्याचे घेऊन ठेवणं, हे सगळे आर युजली व्हॉट वी आय वुड से एव्हिडन्स म्हणून जे असतं, हो ते अटॅच करतो.
पण मला एक सांग की हे करताना ऑलरेडी डिवोर्स पर्यंत पोहोचलोय म्हणजे मानसिक तुमचं त्रास. स्वास्थ्य ऑलरेडी ढासळलेलं आहे. असं नाहीये की मी अतिशय छान मूडमध्ये डिवोर्स घ्यायला गेलेले, राईट? सो असं करत असताना मेंटल हेल्थ साठी काळजी घेणं हो. किती महत्वाचं आहे? खूप. म्हणून मी तर सजेस्ट करीन की जर, कारण की लग्न असो का कुठली दुसरी रिलेशनशिप, त्रास कोणालाही होऊ शकतो. तर थेरपी, काउन्सिलिंग किंवा समबडी हू यू ट्रस्ट फुल्ली आणि हू तुम्ही कन्सिडर करता हे माझ्यापेक्षा वाईजला काय म्हणतो आपण, नॉलेजेबल, आणि जे तुम्हाला राईट गायडन्स देऊ शकतात, यू शुड, आय वुड से, त्यांची मदत घेणं हे इम्पॉर्टंट आहे. कारण की बरेच वेळा ना आयसोलेटिंग होऊ शकतं हे. हो, म्हणजे तुम्हाला खूप एकटं वाटू शकतं. येस. आणि म्हणून मग फॅमिली सपोर्ट, और फॅमिली नसेल तर गुड थेरपिस्टची सपोर्ट और एनी अदर पर्सन यू कॅन ट्रस्ट इज इम्पॉर्टंट. कारण की ट्रस्ट मग बिटवीन बायको आणि नवऱ्यामध्ये जेव्हा तुटतो तेव्हा मग ते आयसोलेटिंग होऊ शकतं. हो, आणि या सगळ्याला एक आर्थिक बाजू आहे. डिवोर्स साठी पैसे लागतात. हो, ते आहे. डिवोर्स हा किती महाग असतो? म्हणजे वकिलाची फी काय असू शकते? मी या अनुषंगाने विचारतेय की एखादी व्यक्ती जे हे ऐकत असेल आणि त्याला जर डिवोर्सचा विचार असेल तर त्यांनी आर्थिकरित्या काय एक्सपेक्ट करावं? नाही, खूप वाईड रेंज आहे. आय वुड से वकिलांची सुद्धा सगळे वेगळे वेगळे चार्जेस लावतात. बट म्हणजे लग्नाला खर्च लागतोच, तसंच आय वुड से डिवोर्सला सुद्धा लागणार. बिकॉज जर मल्टिपल केसेस फाईल केली जातात तर ते एक वकील नाही, दोन तीन असू शकतात, टीम असू शकते, लॉ फर्म असू शकते, इंडिपेंडेंट लॉयर काउन्सिल्स असू शकतात. सो आय वुड से यू नीड टू थोडा प्रिपेअर युअर सेल्फ फायनान्शियली. आय थिंक इट वुड नॉट बी राईट फॉर मी टू कोट अ फिगर. नाही, पण एक म्हणजे तुम्हाला ती तयारी केलीच पाहिजे. केली. आणि बिकॉज पण म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर आर्थिकरित्या सबळ नसेल ती व्यक्ती, लीगल, तर लीगल एड सारखं काही आहे का? फॅमिली कोर्टात आहे, ॲटलिस्ट मुंबईच्या आहे, जिकडे तुम्ही जाऊ शकता, लीगल एड साठी अप्लाय करू शकता. मग ऑन द बेसिस ऑफ देअर बेसिक चार्जेस, नॉमिनल चार्जेस आपण जे म्हणतो, फीज, त्याच्या बेसिसवर तुम्हाला एक लॉयर अपॉइंट होतो. मग त्याच्यासाठी ऑफकोर्स कोर्टात जायला लागतं. हो. सो तुम्हाला तिकडे हे म्हणजे, आणि काही हेल्पलाईन्स आहेत का? हेल्पलाईन्स आहेत, NGOs सुद्धा आहेत वुमेन्स ह्याच्यासाठी, जे यू कॅन गो टू देम. वुमेन्स असोसिएशन बरेच जागी असतात जिकडे तुम्ही जाऊन इनिशियल हेल्प जे आपण म्हणतो ती थोडी, कारण तू म्हणतेस तशी क्रूरता जर असेल, एखादं डोमेस्टिकली अब्युज्ड बाई असेल तर तिला तितकं सोपं नाहीये. सो त्याच्यासाठी जे रिसोर्सेस असतात ते काही तू आम्हाला देशील का? आम्ही ते खाली कमेंट मध्ये मेन्शन आय गिव्ह इट टू यू. माझ्याकडे आहेत थोडे. आय विल सजेस्ट की जे ॲटलिस्ट फॉर विमेन दे कॅन रीच आउट इन केस त्यांना फायनान्शियली काहीच पॉसिबल नसेल तर असं नको की हेल्पलेस होऊ शकतात ह्याच्यात. सो मी देईन, तुम्ही प्लीज ठेवा. येस. आता तू मला म्हणालीस तसं मगाशी, तू म्हणालीस की अपेक्षा, तर डिवोर्स घेताना काय अपेक्षा असावी? कारण अनेक लोकांना वाटतं की अरे डिवोर्स घेतला म्हणजे आपल्याला भरपूर पैसा मिळणार आहे किंवा असं. सो डिवोर्स घेताना रिअलिस्टिक अपेक्षा काय असाव्यात? असं आमच्याकडे काय काय केसेस येतात जे म्हणतात की तो मला पैसे देत नाहीये किंवा मला नीट ठेवत नाहीये, और मला जे हे XYZ हवं असेल ते देत नाहीये. तर जर लग्नाच्या वेळी जेव्हा तुमचं ऑलरेडी रिलेशनशिप एक्झिस्टिंग आहे, जर देत नाहीये, तर एक्सपेक्टिंग की डिवोर्समध्ये किंवा घटस्फोटाच्या वेळी तो एकदम जेनरस होईल, हे इज अनलाइकली. ऑफकोर्स कोर्टाकडून कायद्याप्रमाणे जे तुमचे rights, what the judge thinks is right, you may get it, but may is the operative may. It's not always will be. It is a may. Circumstances, income, both parties चे, lifestyle, dependents कोणी आहेत का, बरेच क्रायटेरियाज आहेत ज्याच्या बेसिसवर कोर्ट डिसाइड करतं. सो आणि त्याच्यासाठी सुद्धा असं नाहीये की आपण कोर्टात गेलो आणि झालं,
ते एफर्ट घेऊन अप्लाय करून आर्ग्यू करून. सो जे तुझं आधीचा प्रश्न होता, असं नाही आहे की जस्ट आपण कोर्टात गेले म्हणजे खूप पैसे मिळणार. नो, यू शुड ऑल्सो बी, द कोर्ट शुड कन्सिडर यू एलिजिबल टू रिसीव्ह इट. राईट. सो इट इज ऑल्सो त्या बेसिसवर आहे. पण अपेक्षा रिअलिस्टिक ठेवा. हा, रिअलिस्टिक ठेवा. आणि ऑल्सो की जर म्युच्युअल कन्सेंट असेल तर मे बी लॉयर्समध्ये डिस्कस करून बिटवीन टू मग काय सेटलमेंट होईल ती. सो दॅट इज ऑल्सो अवर सिच्युएशन. तो आता म्हणालीस डिपेंडंट्स असतील. हो. तर यात डिवोर्समध्ये सर्वात मला तरी असं दिसतं की मुलांचे फार हाल होतात. जर एखाद्या कपलला मुलं असतील तर. आणि असे काही समजुती आहेत की मूल असेल तर आईलाच कस्टडी मिळते. हे खरं आहे का? नाही, असं नाही आहे. इवन फादर्सना सो मिळू शकते. इट्स जस्ट दॅट जनरली इवन टुडे आई जास्त प्रायमरी जे आपण म्हणतो गार्डियन केअर गिव्हर असते. मग कोर्ट ते डिस्टर्ब नाही करत जर ते नीट चालत असेल. पण असं नाही आहे की फादर्स कांट आस्क. दे ऑल्सो हॅव एव्हरी राईट टू आस्क. बट द कोर्ट, मी म्हणेन, वेलफेअर ऑफ द चाइल्ड, म्हणजे मुलाचं भलं हे पुढे ठेवतो. मग पेरेंट्स ते मुलांचं सेफ्टी, वेलफेअर, वेल-बीइंग, whether it's even maintenance for the children, they court protects that first, then the parents. So सगळे कोर्ट जे मुलांचे डिसिजन्स होतात, whether it's custody related, whether it's maintenance related, court first thinks about the child, which is of course a good thing. पण मला एक सांग की कोर्ट मुलांना विचारतं का? कारण आपण सिनेमात बघतो की मुलांना विचारलं जातं, पण सिनेमात आणि रियालिटीमध्ये नाही, फरक आहे. ऑफकोर्स चाइल्ड काउन्सिलर जे असतात, जे बोलतात ओव्हरऑल जस्ट टू अंडरस्टँड की कम्फर्टेबल आहेत का, हे सगळं हल्ली होतं. बट एज इज ऑल्सो अ फॅक्टर वेन इट कम्स टू हाऊ स्मॉल और यंग म्हणून. जे मूल किती लहान आहे त्याच्यावर सुद्धा आहे. सो कोर्ट असं डिरेक्टली जाऊन, म्हणजे मुलांचे हक्क कोर्ट प्रायोरिटाइज करतो. मुलांचं वेल बिईंग आणि वेलफेअर कोर्ट प्रायोरिटाइज करतो. सो वेदर इट्स कुठल्या पेरेंटकडे और जे काय मेंटेनन्स, स्कूल, एज्युकेशन, जे फीज, ऑल ऑफ दॅट इज कन्सिडर्ड, आय वुड से. पण मला एक सांग, आजकाल न्यूक्लिअर फॅमिलीज खूप वाढलेल्या आहेत. हो. आणि जॉईंट फॅमिली सुद्धा असतात. तर तुझ्याकडे येणाऱ्या डिवोर्स केसेस मध्ये जॉईंट वर्सेस न्यूक्लिअर ह्याच्यातला काही ट्रेंड दिसतो का? आय वुड से नाही, ट्रेंड सगळे दोन्ही येतात. कारण मी तुला गंमत सांगते की आपला हा इंटरव्ह्यू होणार आहे म्हटल्यावरती मी 2-3 जणांना विचारलं की काय प्रश्न असावे. तर माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीने मला सांगितलं की तू प्लीज तिला विचार की सासवा, म्हणजे तो पुरुष होता बरं का. ओके. तो म्हणाला की माझा जर डिवोर्स झाला तर तो माझ्या सासूमुळे होईल. किंवा अनेक मुली म्हणतात की इनलॉसचा इंटरफिअरन्स खूप आहे. तर अशा जॉईंट फॅमिली सिस्टीम मध्ये प्रेशर खूप येतं का कपलवर? दोन्ही. आय थिंक सपोर्ट सुद्धा मिळतो, पण जर पटलं नाही तर मग प्रेशर सुद्धा. प्रेशर म्हणजे की जर आपण एका घरी राहतोय, ते घर पीसफुल पाहिजे. नोकटोक, वेदर की बायकोमुळे किंवा सासवांमुळे, आणि दोन्ही साईडचं होऊ शकतं. मुलीची सोय होऊ शकते, मुलाची सोय होऊ शकते. असं नाही की फक्त मुलाचीच सासू असेल. जेंडर न्यूट्रल असतात प्रॉब्लेम्स. सो आहेत ना, त्याचे वेगळे काही फायदे सुद्धा आहेत. तुम्हाला मुलांसाठी बघायला जास्त लोक सुद्धा आहेत घरी. असं नाही की फक्त बायको आणि नवरा, ओ माय गॉड हे बघू का ते बघू. सो त्याचे फायदे सुद्धा आहेत. पण ऍट द सेम टाइम जर पटलं नाही किंवा इगो क्लॅशेस झाले तर मग ते थोडं प्रॉब्लेम होतो. पण असं तुझ्याकडे ट्रेंड असा काही नाही? आय वुड नॉट से. आय थिंक दोन्ही येतात. असं नाही की एकच येतात. हा, हे नॉट गेटिंग अलॉंग विथ द इन-लॉज इज अ कॉमन प्रॉब्लेम. हा, म्हणजे इज वन ऑफ द प्रॉब्लेम्स, आय वुड से. ओके. हे सगळं पाहता डिवोर्स, लग्न एक्सपेन्सिव्ह असतंच, डिवोर्स पण एक्सपेन्सिव्ह असतो. आपण आता पेपरात वाचतो की द मोस्ट एक्सपेन्सिव्ह डिवोर्स इन द, आता रिसेंटली जो भारतीय एका एंटरप्रेन्योरचा झालेला, जो US मध्ये मोस्ट एक्सपेन्सिव्ह US लॉज.
आय नो Yeah. हा, पण तरी सुद्धा हे सगळं पाहिल्यावर कमिटमेंटची भीती वाटते का? आहेत ना हल्ली लिव्ह इन रिलेशनशिप्स वाढल्यात आणि मी मला तुला तेच विचारणार पण होते. कॅन आय बी ऑनेस्ट, मला जे लिव्ह इन मध्ये सुद्धा आहेत त्यांचे सुद्धा कॉल्स येतात. सो पण मला Problem लिव्ह इन same च रिलेशनशिप असतात. मध्ये काही अधिकार जसे कौटुंबिक न्यायामध्ये लग्न झालेल्या कपलचे जसे अधिकार किंवा काही कर्तव्य न्यायाने दिलेली, न्यायसंस्थेने दिली आहेत, तशी लिव्ह इन मध्ये दिलेली आहेत का? कारण काही जजमेंट्स अशा अचानक येतात, पण त्या येतात. कितपत प्रॅक्टिकल आणि ऑल्सो ते सिच्युएशन, सो एवढं लक्षात ठेवा की हे सिच्युएशन इच केस स्पेसिफिक असतं एक. आणि दुसरं, लिव्ह इन रिलेशनशिप सब्जेक्ट टू सर्टन क्रायटेरिया, म्हणजे की यू शुड बी ऑफ मॅरेजेबल एज, यू शुड नॉट बी मॅरिड आणि मग लिव्हिंग विथ समबडी एल्स, आणि यु नो देयर आर फ्यू क्रायटेरियाज द सुप्रीम कोर्ट हॅज पुट डाऊन. त्याच्या बेसिसवर डोमेस्टिक व्हायलन्स जो ऍक्ट आहे त्याच्यात फक्त मॅरेज असं नाहीये, डोमेस्टिक रिलेशनशिप, शेअर्ड हाऊस होल्ड. सो इंटेन्शन ऑफ द पार्टीज, म्हणजे जे ह्या केसमध्ये हजबंड अँड वाईफ नाही, जे कोण लिव्ह इन, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड, जे काय इंटेन्शन टू ऍक्च्युली लिव्ह लॉंग टर्म, बिल्ड अ लाईफ टुगेदर इज ऑल्सो an important step in identifying, I would say, a live-in relationship. So त्याच्यात हे प्रोटेक्शन मिळते बाईला. जान्हवी, हे तू सगळं सांगतेस ना, त्याच्यावरनं मला वाटतं की लग्न करायच्या आधीच थोडा विचार झाला पाहिजे. तर हे कितपत खरं, म्हणजे लग्न व्हायच्या आधी नवरा बायकोनी, होणाऱ्या नवरा बायकोनी काय चर्चा केली पाहिजे आणि एकमेकांना कसं समजून घेतलं पाहिजे, जेणेकरून ते लग्न बेसिक लेवलला तरी टिकतंय की नाही. कारण अनेक वेळेला अरेंज मॅरेज असतं, दोघं एकमेकांना धड ओळखतही नाहीत आणि लग्न होतं, राईट? सो काय करावं ह्याच्यात? आय थिंक आय वुड, म्हणजे माझं उत्तर जरा यंग लॉयर टाईप असणार आहे. म्हणूनच तुला आज इथे बोलवलंय की यंग पर्स्पेक्टिव्ह आपल्याला हवाय. माझ्या मते जे काय, आय वुड से दिस इज इन वॉट एव्हर आय हॅव सीन, आणि माझ्या एक्सपिरियन्समध्ये लग्न करायची घाई आणि त्याच्यातून बाहेर पडायची घाई, दोन्ही नाही करायला पाहिजे. घाई नका करू. हा खूप महत्वाचा. येस, जे इज बेसिक, की जर तुम्ही एका व्यक्तीबरोबर ठीक आहे ठरवलंय की ह्या मुलीशी किंवा मुलाशी लग्न करायचंय, भेटा, बोला, फॅमिली फ्रेंड्स बरोबर भेटा आणि बोला, ऍक्टिव्हिटीज जे काय असेल, मूवीला, नॉट जस्ट मूवी बट जस्ट गोइंग फॉर अ वॉक, प्लेइंग अ स्पॉट. लाईफस्टाईल एकमेकांची मॅच होते का? लाईफस्टाईल आणि आय थिंक टेम्परामेंट्स, म्हणजे एकच पर्सन वेगळ्या वेगळ्या सिच्युएशन मध्ये कसा वागतोय, कसा बोलतोय, किती आदर देतोय, रिस्पेक्ट देतोय, ओव्हरऑल तुमचं तालमेल जे म्हणतात ते होतंय का, थोडं तरी त्याला टाइम द्या. सी, लग्न जर होणारच असेल ते होईलच, आणि माझ्यामध्ये जर तो नॉट राईट पार्टनर बरोबर, बट जर तो तुमचा होणारा नवरा असणारच असेल तर ते तुम्ही काय 3 महिन्यातच करा किंवा 6 महिन्यातच असं थोडी आहे. टेक युअर टाइम अँड मोर दॅन नुसतं, आय एम नॉट सेइंग की नुसतंच टाइम वेस्ट करा, इन्व्हेस्ट इन इट. म्हणजे इन्व्हेस्ट इन दॅट रिलेशनशिप आणि इक्वेशन टू ऍक्च्युली गेट टू नो दॅट पर्सन. म्हणजे नुसतं आपलं डेट्सवर गेलं आणि असं नाही, म्हणजे फॅमिलीजना घरी बोलवा, भेटू दे, बोलू दे. आणि आय थिंक ह्याच्यात फॅमिलीचा ओपन माइंडेडनेस जो आहे, की एक आपली मुलगी सपोज एका मुलाला भेटते, त्याला घरी येऊन नॉर्मल आपलं वातावरणात भेटून बोलून, दॅट ज्या साईड ऑफ दॅट पर्सनॅलिटी जेव्हा ती बाहेर येते तेव्हा तुम्हाला जास्त कळतं, असं माझं व्ह्यू आहे. की पण अनेक वेळेला ऑप्शन नसतो, कारण परदेशात नवरा असतो, होणारा नवरा परदेशात असतो, मुलगी इथे असते, किंवा दोघेही 2 वेगवेगळ्या देशात असतात. अशा वेळेला, आणि इट इज जस्ट ही सेड शी सेड, राईट? मी तुला सांगते की माझं सगळं ठीक आहे, तर अशा वेळेला बॅकग्राऊंड किती महत्वाचं आहे? आय थिंक खूपच. म्हणजे माझ्या मते आय होप की लार्जली सगळे ऑनेस्टच असतात, ओके. बट जेव्हा तुम्ही लग्न हे काय उठून उद्या केलं अशी गोष्ट नाहीये. तुम्ही ते पार्टनरशिप, लार्जली इट्स अ पार्टनरशिप ओनली, लॉंग टर्म जेव्हा आपल्याला घडवून आणायचं आहे, आणि नुसतं मुलगी आणि मुलगा नाहीये, त्याची फॅमिली, तिची फॅमिली, बोथ स्टार्ट इंटरॅक्टिंग. तर अशा वेळी
खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही सगळे ॲस्पेक्ट्स, बॅकग्राऊंड असो, मुलाचं किंवा मुलीचं ओव्हरऑल टेम्परमेंट, बिहेवियर असो, हे नीट भेटून, म्हणजे असं नाही की एक्स आणि वाय आणि मग ऑनलाईनच ठरवलं आणि झालं विदाउट मच इंटरॅक्शन. काय काय लोकांना इट वर्क्स, ते रोज ऑनलाईन बोलून त्यांना असं वाटतं, देन फेअर इनफ. ॲज आय सेड, वन साईज फिट्स ऑल नाही आहे, बट ॲज अ लॉयर अँड ऑल द मोर अ मॅट्रिमोनियल लॉयर, फॅमिली कोर्टात बघितल्यामुळे माझ्या मते कशाचीही कोणी तुम्हाला खूप घाई करत असेल तर जरा रेड फ्लॅग ॲज दे कॉल इट. मोर दॅन रेड फ्लॅग, की जोपर्यंत तुमचं मन तुम्हाला सांगतंय की ओके, आय थिंक आय कॅन गो अहेड, टेक युअर टाइम, बट नॉट जस्ट टेक युअर टाइम अँड डू नथिंग, टेक युअर टाइम अँड इन्व्हेस्ट इन इट. बिकॉज माझ्या मते जर तुम्ही इव्हन लग्नाबाबतीत किंवा कुठल्याही रिलेशनशिपमध्ये जर तुम्ही कशाचीही काळजी घेतली ना तर ते टिकतं, पण ते दोघांनी घ्यायला पाहिजे. पण मला एक सांग की अमेरिकेमध्ये वगैरे आपण आता बघतो की प्रीनप असते, जेणेकरून जर डिवोर्स झाला तर Correct. आधीच ठरलेलं असतं की काय पोटगी दिली जाईल वगैरे. हे भारतात आहे का? नाही, ॲज ऑफ नाव प्रीनप्स लिगली बाइंडिंग नाही आहेत. म्हणजे तुम्ही प्रीनप केली असेल तरी तुम्ही कोर्टात खेचू शकत नाही. हा, म्हणजे तुम्ही कोर्टात ते लिगली एक्झिक्यूट नाही करू शकत. बट आम्ही आता सांगतो क्लायंट्सना की तरी तुम्ही म्हणजे मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग बेसिक तरी करून ठेवा, पुढे जाऊन ॲटलिस्ट इंटेंट ऑफ द पार्टीज. पण असं नाही का की लग्न करतानाच ते मोडलं तर काय, असं तुम्ही करताय? ऑर एम आय बिंग टू रोमॅन्टिक? कोणालाच ते मोडायला नको पाहिजे, नको हवंच नको असतं, पण माहीत, बिकॉज लाईफ इज अनसर्टन. आय थिंक सगळ्यांना माहिती आहे की लाईफ इज अनसर्टन. उद्या मॅरेज झालंय पण काही वी डोंट नो काय होईल. सो तुम्ही त्या बेसिसवर जावा, की नॉट की नेगेटिव्ह थिंकिंगवर नाही म्हणत आहे मी. ऑफकोर्स सगळ्यांना हे पटत नाही, सो जसं यू फील विदिन, बट आम्ही सांगतो की ॲटलिस्ट थोडं इंटेंट तरी दिसतं. आय वुड से दिस इज मोर फॉर, ॲटलिस्ट इन माय ओपिनियन, लाईक शॉर्ट लिव्ड मॅरेजेसमध्ये वुड बी मोर युजफुल दॅन लॉंग टर्म. लॉंग टर्ममध्ये खूप चेंजेस होऊ शकतात, आणि खूप गोष्टी इन्कम शिफ्टिंग, किड्स मुव्हिंग, इट्स जस्ट व्हेरी हे. बट जेव्हा 1-2 वर्षात 3-4 महिन्यात तुटतं तेव्हा मग यू हॅव टू बी थोडा, आय थिंक इट वुड हेल्प यू ॲटलिस्ट इंटेंट. पण काय काय कोर्ट्स म्हणतात आय एम नॉट इवन गोइंग टू लुक एट इट, काय काय म्हणतात ओके इंटेंट आहे. सो इट्स अ मिक्स बाय, बट ॲज ऑफ टुडे इट्स नॉट लिगली बाइंडिंग. मला एक सांग की तू आता म्हणतेस त्याच्यावरनं बॅकग्राऊंड चेक महत्वाचा आहे, कोणी घाई करत असेल तर काही रेड फ्लॅग्स जे तुम्हाला लग्न करायच्या ह्याच्यामध्ये ऑब्झर्व केले पाहिजे, असे काही रेड फ्लॅग्स तू आम्हाला गायडन्स म्हणून देऊ शकशील का? उगीच तुमच्याकडून कोणी काही पैसे मागतायत का, किंवा असं सांगतायत का नाही मुलाच्या नावावर काहीच नाहीये, आणि असं स्पेसिफिक प्रश्न ज्याच्यात तुम्हाला असं वाटेल की हे नॉर्मल कोर्समध्ये जरा मला हे ऑड वाटतंय, की ट्रस्ट नाहीये का, गट फिलिंग, तुम्हाला गट फिलिंग मध्ये तो ट्रस्ट नाहीये का, दॅट इज एक समथिंग दॅट यू शुड ऑल्सो टेक केअर ऑफ. आणि थर्ड आय वुड से की मुलगा तुमच्याशी और मुलगी कसे वागतायत, नंबर 1 शुड बी दॅट. टेम्पर इश्यूज नाही आहेत ना, एक्सेसिव्ह पोझेसिव्हनेस जे आपण म्हणतो ते. सो दीज काइंड ऑफ थिंग्स you have to be alert, you need to be, yeah, I think you need to be careful, I would say, more than just alert, careful की ओके ठीक आहे मी ह्याला पहिल्यांदाच भेटतेय, आय वॉन्ट टू एन्जॉय दॅट इंटरॅक्शन. शेवटी यू हॅव टू एन्जॉय इट, ते तो विसरू नका, बट डोंट लाईक कम्प्लिटली इग्नोर समथिंग जे तुम्हाला वाटतं की हे जरा ऑड आहे. ओपनली बोला, विचारा, त्याची थोडी काळजी घ्या. आणि लग्नाच्या आधी काउन्सिलिंग होतं का? हो, प्री मॅरिटल काउन्सिलिंग. कारण ख्रिश्चन धर्मात ही खूप छान सोय आहे की लग्नाच्या आधी तुम्हाला काउन्सिलिंग दिलं जातं, कसं समजूतदार व्हावं वगैरे. तसं आपल्याकडे काही आहे का, कायद्यानी काही तसं करता येतं? कायद्यानी नाहीये, बट प्री मॅरेज काउन्सिलिंग और इवन कमिंग अँड टॉकिंग टू अ लॉयर की काय इश्यूज असतात युजली, ते आपण जे म्हणतो रिलेशनशिप स्किल्स, की जेव्हा कॉन्फ्लिक्ट तर होणारच.
सो जेव्हा कॉन्फ्लिक्ट होतो तो रिझॉल्व्ह करणं इज आय थिंक खूप महत्वाचं. सो तो कसा रिझॉल्व्ह करायचा किंवा काय फायनान्शियल इश्यूज येऊ शकतात ते आपण युजली अरेंज मॅरेजेसमध्ये मी बघते. दॅट इज वन मोर थिंग की लोक कमी बोलतात जरा या बाबतीत. मे बी थोडं ऑकवर्ड होत असेल, आय कॅन अंडरस्टँड. सो मे बी टॉकिंग टू बिफोर अ काउन्सिलर और विथ अ लॉयर तुम्हाला थोडा तो गायडन्स मिळतो की ओके माझी एक्सपेक्टेशन आणि तुझी हे खूप खूप फरक नाही पाहिजे की थोडं तुमच्या सिमिलर नसतील तर मग सगळंच तुम्हाला डिसअपॉइंटिंग. आणि ऍटलीस्ट थोडं अंडरस्टँडिंग पाहिजे की ओके आपलं सेव्हिंग्ज असं करू, स्पेंडिंग्स असं करू, ट्रॅव्हल जे काय असेल ते. सो आय थिंक त्या बाबतीत बोलणं सो महत्वाचं आहे. असं नको कारण की तुम्ही सडनली लग्न केलं आणि मग अरे ग्रोसरीज कोण आणणार, ह्याचा खर्च कोण करणार, त्याच्यावर बेसिक इश्यूज जे आपण म्हणतो ती थिंग्स असतात. बट इट्स ऑलवेज बेटर, नो हार्म इन गेटिंग सम ऍडवाइस. येस, या तू खूप छान समजावून सांगितलं. आणि हा नाजूक विषय आहे. हो त्याबद्दल. आणि हे नाजूक म्हणजे इतर लोक म्हणतात हे आमचे वकील, तुझ्या बाबतीत तसं म्हणायला घाबरत असतील. नाही, आय वुड से की unless the client acknowledges me, I don't सो इट्स लाईक अ मेंटल हेल्थ प्रोफेशनल. त्यामुळे खूप नाजूक विषय आहे. आणि तुझं कार्यक्षेत्र सुद्धा एक नाजूक सॉर्ट ऑफ क्षेत्र आहे. तरी सुद्धा इतकं छान समजावलंस, इतकं प्रॅक्टिकली समजावलंस. थँक्यू सो मच. सो आता आपण कालनिर्णय क्विक फायर करणार आहोत. ओके. मी तुला पटपट प्रश्न विचारणार, तू पटपट उत्तरं द्यायची. ओके. आर यू रेडी? येस, रेडी. ओके. विवाह बंधन की भागीदारी? भागीदारी. घटस्फोट अपयश की पर्याय? पर्याय. आजच्या काळात विवाह म्हणजे काय? कंपॅनियनशिप. कायदा म्हणजे संरक्षण की शेवटचा उपाय? दोन्ही. संरक्षण ॲज द लास्ट रिसॉर्ट. ओके. कुटुंब जबाबदारी की दबाव? जबाबदारी का दबाव नाही, आय वुड से सपोर्ट. मोस्ट ऑफन दॅन नॉट सपोर्ट. करिअर की विवाह? तुझ्या मते कशाला प्राधान्य द्यावं? दोन्ही. हा म्हणजे नुसतं करिअर करून कंटाळ येईल आणि नुसतं लग्न करून काहीच नाही केलं तर मे बी कंटाळ येईल. आय डोंट नो. 100% कंटाळा येईल. लाईफस्टाईल मिसमॅच टाळता येऊ शकते का? यू कॅन वर्क थ्रू इट. डिवोर्ससाठी सर्वात सामान्य कारण? कम्युनिकेशन ब्रेकडाऊन. बेस कॅन शो अप इन डिफरंट फॉर्म्स. यशस्वी विवाहाचा एका शब्दात मंत्र सांगा. लेटिंग गो. व्हेरी नाईस. थँक्यू सो मच जान्हवी. तू छान उत्तरं दिलेली आय आहे. होप सो. आणि त्याबद्दल तुला एक छोटीशी भेटवस्तू द्यायची आहे. आपले गिफ्ट पार्टनर आहेत लालबागचे जय महाराष्ट्र मसाले. 75 वर्षांची घरगुती मसाल्यांची परंपरा. ओके, धन्यवाद. आणि कालनिर्णयची तू लेखिका आहेस, त्यामुळे कालनिर्णयकडनं सुद्धा एक छोटंसं गिफ्ट. अरे नाही, खूप मला तुमच्याशी बोलून एकदम छान वाटलं. थँक्यू, तू वेळात वेळ काढून आलीस. आणि तू जे काय सांगितलंस त्याच्यातनं नक्कीच लोकांना खूप क्लॅरिटी मिळालेली असणार. आय होप. अशाच रंगतदार गप्पा, इन्फॉर्मेटिव्ह गप्पा जर तुम्हाला पाहायच्या असतील तर कालनिर्णयच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा एपिसोड कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर तो शेअर करा. आपले कॉस्ट्युम पार्टनर आहेत साजिरी साडीज, विलेपार्ले. पुढच्या एपिसोडमध्ये आपली नक्कीच भेट होणार आहे. तोपर्यंत नमस्कार.